एक कवी आहेत नारायणपुरी सर म्हणून, नारायणपुरी सर, त्यांची कविता आहे, मला फार आवडते. भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. एकदा शांततेने आपण बाबासाहेबांचं काय करून ठेवलं. भीम काळजाची तार ग माय, भीम काळजाची तार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, भीम काळजाची तार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय. भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. ध्यान से सुनना. गुलामीने हाल हाल केले, मूकनायकाचे डोळे ओले. गुलामीने हाल हाल केले, मुकनायकाचे डोळे ओले. बाबासाहेब आंबेडकरांना ती गुलामीतून मुक्तता करायची होती. मग ती गुलामी कोणती? मी कॉलेजला असताना त्या सरांनी फार उदाहरण सुंदर दिलं होतं. एका सर्कस मध्ये ते गेले आणि त्या सर्कस मध्ये घोडे होते, हत्ती होते, वाघ होते, सगळ्या प्रकारचे प्राणी होते. पण ते म्हणतात की मला एक विचित्र दिसलं. मग विचित्र काय दिसलं तर जे मोठे हत्ती होते, मोठ्या हत्तीच्या पायात छोटी दोरी होती. मॅडम, जो बडे हाथी थे, जो मोठे हत्ती होते, त्या मोठ्या हत्तीच्या पायात सुतडी होती. सुतडी, सुतई समजते ना, सुतई. आणि जे छोटे हत्तीचे पिलं होते त्याच्या पायात साखळदंड होता. ते म्हणत मी सर्कसच्या मालकाला विचारलं की हे काय प्रकार आहे. जे हत्तीचं पिल्लू, षटाकभर पिल्लू, त्याच्या पायात साखळदंड आहे आणि मोठ्या हत्तीच्या पायात सुतई आहे. तर त्या सर्कसच्या मालकानं उदाहरण सांगितलं की इसका राज क्या है. त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आम्ही हे हत्तीचं पिलू पकडायला जंगलात गेलो, हे तसं नाही पकडलं. बंदूक मध्ये बेशुद्धीचं इंजेक्शन टाकलं, फायर केलं, ते इंजेक्शन यायला लागलं. हे हत्तीचं पिलू बेशुद्ध झालं. मग याच्यावर पिंजरा टाकला, पिंजऱ्यानं याले उचललं, गाडीत टाकलं. अचानक जाता जाता याले जाग आला, हवा, ते औषधचा असर संपला. यानं तो पिंजरा तोडण्याचा प्रयत्न केला. कोण? हत्तीच्या पिलानं. मग आम्ही परत याला इंजेक्शन लावलं, हे बेशुद्ध केलं. सर्कस मध्ये गेलो, याले सर्कस मधल्या एका भागात एका पिंजऱ्यात ठेवलं. यानं तो पिंजरा तोडला. मग आम्ही याच्या पायात साखळदंड टाकला. यानं एक दिवसात तो साखळदंड तोडला. मग आम्ही मोठा टाकला, त्याच्यापेक्षा साईज वाढवली. त्यानं 2 दिवसात तोही साखळदंड तोडला. आम्ही त्याच्यापेक्षा मोठा टाकला. याले दिवस थोडे जास्त लागले, 8 दिवस लागले. याचा पाय रक्तबंबाळ झाला, याचा पाय जखमी झाला, पण यानं तोही साखळदंड तोडला. मग आम्ही याच्या पायात अजून साईज वाढवली आणि 2 साखळदंड टाकले. यानं प्रयत्न केले 8 दिवस, महिनाभर. हात थकला आणि यानं प्रयत्न करणं सोडून दिले. त्या दिवशी आम्ही याच्या पायातला साखळदंड काढला आणि याच्या पायात सुतडी टाकली. कारण त्या हत्तीच्या पिलानं गुलामी मान्य केली. त्याच्या डोक्यात आलं की आपण इथंच मरू, पण इथून आपली सुटका होऊ शकत नाही. ही गुलामी जी हजारो वर्षापासून आपल्या बहुजन समाजानं मान्य केली मेंदूत, ती गुलामी काढायची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. गुलामीने हाल हाल केले, मूकनायकाचे डोळे ओले. गुलामीने हाल हाल केले, मूकनायकाचे डोळे ओले.
त्याचे मनूच्या शातीत भाले, त्याचे मनूच्या शातीत भाले, भीम हत्ती सारे रान हाले. त्याचे माणूच्या छातीत भाले, भीम हत्ती सारे रान हाले. भीम घडता अंगार गमाय, भीम निळाईच्या पार गमाय. भीम मोत्याचा हार गमाय, भीम नंगी तलवार गमाय. भीम मोत्याचा हार गमाय,